राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. घटना अशा घडत्यात की आपली परीक्षा असते भाऊ. जशी घटना तसं त्याला न्याय मिळाला पाहिजे. आता ही घटनाच अशी आहे की त्याच्या बेडरूमपर्यंत जावं लागणार, त्याला इलाज नाही आपला. पण काय विषय समजून घेऊ. 35 वर्ष आज एका गोष्टीला 35 वर्ष पूर्ण झाली आणि ती 35 वर्ष कशाला झाली सांगू. 1990 साली आजच्या दिवशी एक चित्रपट, सुंदर चित्रपट रिलीज झाला होता. लोकांना आता ते प्रेम भीम लोकांचं कुलून देतात लोक, नवीन पिढी. पण त्यावेळेस आशिकी नावाचा चित्रपट आलता. राहुल देव यात हिरो होता त्याच्यामध्ये, आणि मला वाटतं अग्रवाल नावाची नटी होती. सुंदर चित्रपट. त्यातलं जे गाणं होतं, त्या गाण्याची गरज आहे आजच्या स्टोरीला. पहली मोहब्बत का एहसास है ये, बुझ के भी बुझ ना पाए ओ प्यास है तू ही मेरी पहली ख्वाहिश, तू ही आखरी है, तू मेरी जिंदगी है. अशा प्रकारचं गाणं. ते तो काळ गेला व सोन्यासारखे दिवस. काय सांगू आमच्या तरुणपणाचा. काय गाणी, काय सगळं. आता वेगळं झालं. आता नुसतं ओ कमॉन यस किल मी, तुम्हाला लय वाटलो झाले सध्या. पण आता काय, काल आहे तसवे ना चलावं लागतं. आणि जी पटापटा मारतात त्यांना थोडं आवरणं आपलं काम आहे, बाकी काय नाही. करण देव, किती साम्य आहे बघा. ह्याचं सुद्धा आडनाव देवी. करण देवची आज आपल्याला घटना बघायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे स्नेही वरिष्ठ पत्रकार मुंबई यांनी मला सांगितलं, मामा तुम्ही ह्या स्टोरीला न्याय देऊ शकता. तुमच्यामुळं लोक किती मोठी मोठी माया संपर्क आहे तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यामुळं बरं का. मुलाखत झाली, सगळीकडं नाव झालं. ती विद्यापीठात जो क्राईम हा विषयाला ते पत्रकार असतात का, तिथं सुद्धा आपल्याला निमंत्रित होणार की म्हणजे एक अडाणी माणूस आहे, काय बानगडे भाऊ, एवढा लोकांचा सपोर्ट आहे त्याला. म्हणजे असा विषय, म्हणजे स्टोरी टेलिंग, म्हणजे स्टोरी सांगण्याची एक पद्धत त्याची वेगळी असते. मग त्यांना ते आवडलं आहे बुवा. बघू आता काय होतं. पण एक आहे, ज्या दिवशी माणसाच्या म्हणजे प्रसिद्धी अमकं तमकं मात शिरला की संपला माणूस. माणूस पहिला पण जमिनीवर, आज पण जमिनीवर बसूनच पाहिजे. जो जमिनीवर राहिला, आता ते अवलाद कुठे एक गेम खेळत होती, मला त्यांच्याविषयी जास्त बोलायचं नाही. 3 शेतकरी आत्महत्या करतात महाराष्ट्रात रोज 3, आणि त्याचा कृषी मंत्री काय करतोय, गेम खेळतोय. अवघड आहे. काय आपण दोषी, तो निम्मा ना आपण निम्मे आहेत. यांना आपण मोठं बनावं. साहेबाला साहेबला फटाकडं वाजव. अरे फटाकडे त्यांच्या जाग्यात वाजवलं पाहिजेत. कुठं फटाकडं वाजवता, जाऊ द्या मरू द्या. आपल्या स्टोरी आपण करेक्ट जाऊ. दिल्ली उत्तमनगरचा परिसर आहे, आणि उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत थाना उत्तमनगर म्हणतात त्याला, त्या ठिकाणी घडलेली घटना. करण देवला जाणून घ्यायचं आणि त्याच्या बायकोला जाणून घ्यायचं. स्टोरी कळली लगेच. करण देव हा 36 वर्षीय व्यक्ती आहे आता, 36. आणि 29 वर्षाची सुष्मिता देव त्याची बायको. लग्नाला 10 वर्ष झाल्यात, 12 वर्ष झाल्यात. आणि लग्नानंतर सुंदर असा 10 वर्षाचा एक मुलगा आहे त्यांना. चांगलं कुटुंब आहे, सुशिक्षित कुटुंब आहे. व्यवसाय करणारा पती आहे. कोण, करण देव. काय आहे त्याचा व्यवसाय, आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये प्रकार असतो. म्हणजे दागिनेच, पण ही आपलं जे पश्चिम महाराष्ट्र आहे ना, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, मुंबईचा काय अंश, ह्याच्यात त्या बायांना दागिन्याची लय हाऊस. सोन्याचे ओरिजिनल दागिने 20-20, 25-25 तोळ, जसं परिस्थिती असेल तसं. काय नसेल तर 2 पळ्या 2 मणी तरी असतातच बाईला. दिल्ली साईडला मी वृंदावन मथुरा तिकडे इतकं फिरलो ना, दागिन्याची हाऊस नाही. ओरिजिनल 1 ग्रॅम सुद्धा गावत नाही कधी. ते लग्न बिग्नात घालत असतात, पण ते फिरत नाहीत घालून. आर्टिफिशियल ज्वेलरी म्हणून एक प्रकार असतो, ते घालायची आर्टिफिशियल ज्वेलरी, ते दागिने. त्याचं दुकान चांगलं चालायचं. इतका देखना आणि थोडासा पोटात ह्याच्या सुटलेला असा तो करण देवी, तोही देखना. आणि तिकडे इनशर्ट असं टापटीपमधला गडी, दाढी मिशा चकाचक केलेला. त्या भागात ती हेअरस्टाईलच तशी. ही जी सुष्मिता देवी, ही त्याची बायको. लग्नात 36-24-36 परफेक्ट माप. अशा प्रकारची. आता लग्नानंतर 12 वर्ष संसार एकत्र केला असेल ना, एकमेकाला समजून जास्त किती एकजीव व्हायला पाहिजेत. मन त्यांची एकजीव नाही झाली. 12 वर्षात त्या सुष्मिताला आपल्या नवऱ्याविषयी प्रेम, जिव्हाळा हे कमी झालं. एकमेकाचा थोडक्यात कंटाळा आला. ही कलियुगाची लक्षणं आहेत सगळी, ध्यानात ठेवा. सोन्यासारखं पोरगं आहे ते आपलं बळच.
बाई दुरली मोबाईलवर पहिल्यांदा. पूर्वी ते तसं नव्हतंच हो, मोबाईलच नव्हता तर बिघडण्याचं प्रमाण नव्हतं. मोबाईलवर दुरली की तिला कळलं आईला ही इंडस्ट्री थोडी वेगळीच आहे बा. इथं हे 7-7 इंचाचे जाडजूड ते निग्रोचे, इथं एक बाईन 3-3 गडी आहेत बा. ह्या जगात कोण काय बघन त्याच्या प्रायव्हसीमध्ये सांगता येत नाही. हा असं समजा बा तिचा मदनवायू बडाकला किंवा तिची संप्रेरक जास्त रिलीज झाली निगेटिव्हमधली 3 जण, हा लय खतरनाक आहेत ती केली ना, मग कुठं नवऱ्याची बागत आहे. त्याच्यात याला सुटलं पोट, याला सुटली चरबी, झाला असं टायमिंगचा थोडाफार प्रॉब्लेम. हा काय असेल ती खरं सांगतो तुम्हाला. इथं सगळ्यात जास्त गरज आहे आणि हवा त्यो जाते ते आपण सोपाते कुणाच्याही बाबतीत आतल्या आत. हा असा जर प्रॉब्लेम काय असन की असन तर त्यांनी चर्चा एकमेकांनी त्या बाईने आपल्या नवऱ्याशी समोर बसायला पाहिजे, बोलायला पाहिजे. तुमचा परफॉर्मन्स थोडा कमी पडतो असं तुम्हाला वाटत नाही का? काय विचारायला हरकत आहे? विचारा काय हरकत आहे का? पण नाही गप. ती खोंड्या दुसरा बघती पण त्याला काहीच बोलत नाही. माणसाला अहो फाशी ज्याला दिली त्याला सुद्धा जज म्हणतो. तुमची काय अंतिम इच्छा आहे का? कोण बिर्याणी मागत आहे, कोण कोणाची भेट मागत आहे, कोण काय काय असेल ते. इथं विषयच नाही ना काय. ही बाई बिघडलेली, खरं सांगतो हिचं मन अजूनही मलाच नाही देवाला मला पण नाही समजलं. तुम्हाला काय सांगू मग. चर्चेऐवजी हिने डायरेक्ट आकडा असा गबरू जवान, ती हरियाणा, दिल्ली, रोहतक हा जो परिसर आहे ना, पहिलवानकीचं जबरदस्त तिथं हे असतं. एक स्टाईल असते पहिलवानाची, बारीक केस अशी पुढं केलेली, जाडजूड पहिलवान पोऱ्या चांगला, वय वर्ष 24-29ची, 98. हा त्याला थोडा सिग्नल दिला ती, आणि तो लय लांबचा नव्हता. स्वतःचा जो नवरा आहे करणदेव याचा सक्का काकाचं पोरग, म्हणजे थोडक्यात सक्का चुलत भाऊ. हा सक्का चुलत भाऊ. त्याला बी बिन लाजा बोड्याचं ते म्हणलं चालतंय. आणि ह्याच्यात अजून एक बदल झाला. ही घटना घडायला कारणीभूत अजून एक तुम्हाला विदाऊट फाउंडेशन काय होत नाही, अजून एक फाउंडेशन याच्यामध्ये अजून एक कारण आहे. आणि ते असं आहे, शेप आधी वेगळा असतो. स्त्री शारीरिकदृष्ट्या अनेक रूपातून जाते, शारीरिकदृष्ट्या मानसिकता जाते, पण शारीरिक पण हे टिपता आलं पाहिजे एका पुरुषाला, हे कळलं पाहिजे एका पुरुषाला. लग्नात तर काय ती विषयच नसतं. लग्नात तर समजा ती चांगली असते किंवा ती फिगरमध्ये असते, सगळं असते. कालानुरूप वर्ष 2 वर्षांनी पोरगं झालं की जे फिटिंग होतं ते सुटसुटिंग होऊन जातं, तो विषय जाऊन द्या. ऑपरेशन झाल्यानंतर आहे ना, ऑटोमॅटिक निसर्गाचं आहे ते, आपलं काय नाही. पोट आसन ही थाय चरबी जमा व्हायला लागते. आता स्वतःला मेंटेन करणाऱ्या फार कमी आहेत. सोपं उदाहरण देऊ का? शिल्पा शेट्टी अभिनेत्री माहिती आहे का तुम्हाला? योगा करणार, डाएट, योग्य आहार घेणार, कमी आहार घेणार. आज ती 50-52 वर्षाची म्हातारी, वाटत नाही म्हातारी. आजही 16 तर ठ्यास काढते तिला बघितलं का, फिगर मेंटेन केलेला म्हणतात. आणि 50-52ची आपल्याकडे ग्रामीण भागातली सिटीवादी स्त्री बघा, ती पोटाचा नागारा मोठा, वार्धक्य, ते वय क्लिअर दिसतं. वय दोन्हीचं एकच लक्षात घ्या. मग बघा म्हणजे कसं असतं ते, ही तुम्हाला सांगायची. हिने काय स्वतःच्या शरीराकडचं सुष्मिताने लक्ष दिलं नाही. ती नेहमीप्रमाणे डब्बी झाली, चरबी गोळा झालेली. काय होतं मध्ये पोट झालं मोठं, टांगड्या गेल्या वाळून, अशी बरंच अवस्था होती. मेंटेन स्वतःला नाही केलं. तू जी होती ती आता नाही, असं थोडं पुरुष बोलून दाखवत नाही. वाटतं ना त्याला की बाबा मेंटेन बिघडली आपली, आपल्या बायकोचं बॉडी फिगरच बिघडून गेली. ॲक्सेप्ट करतात लोक, इलाज नाही त्याला. आणि बायको येते तिचा बदल त्यांनी जसा ॲक्सेप्ट करून घेतला तरी तो जीव लावित होता. करणदेव हा जो 35 वर्षीय युवक आहे, ह्याच्या बाजूने 2 शब्द मला बोलायचे की ह्याचं एक गोष्ट फार आहे की स्वतःच्या प्रपंचात जडत होता. त्याचं कुठलंही बाहेर लफडं जफडं झ्यागाट काहीसुद्धा नव्हतं. दुकान चालवायचं, पोराकडे लक्ष द्यायचं, बायकोकडे लक्ष द्यायचं, बस. एक नाम केशव, डोक्याला ताण नाही. पण त्याच्यावरती असं काय होईल त्याला कल्पना पण नव्हती. हा आपलं तुमचं आमचं बरंच असं आहे. आपण असं एक बरंचसं असं ह्याच्यात जगत असतो, स्वर्गात जगल्यासारखं. सगळं चांगलं. ज्यावेळेस संकटरूपी वांगलं सुद्धा येईन तुमच्यात, त्याला फेस करायची ताकद राहून द्या. वांगलं बी येऊन द्या, पण सगळं होतं इथं. ह्या घटनेमध्ये
सगळं व्यवस्थित चाललेलं असताना आणि ह्या दोघांचा तब्बल 2.5 वर्षापासून रागाराम कार्यक्रम चालू होता. ध्यानात ठेवा. कोणाचा? ही जे सुष्मिता देव आणि त्याचा चुलत दिरे राहुल देव. हां, चालू असून दे. आणि ते कसं होतं, मग असलेली फिल्म बघून काय ते जाडी बर्डी डब्बी बाई आणि ते चालू होतं त्यांचं. भाऊ चालू दे, आपल्याला काही घेणं नाही का? हां, नाही. पण ह्याच्या पायी माणूस काय करतोय बघा आता. ही गोष्ट उडत उडत म्हणा, पोराकून म्हणा, कशी म्हणा, ह्या नवऱ्याला कळली की विहिरीत फुटबॉल दुसऱ्यांनी टाकलेला आहे, 2 वर्षापासून टाकलेला आहे. बाई मला जेवायला करून देते, बाई कपडे धुते, बाई दोन्ही भांडी करते, बाई मुलाचं सगळं करते, बाई माझ्या शेजारी झोपते पण स्वतःची बरं का. पण मी जेव्हा दुकानात जाईन तेव्हा तासाभरासाठी बाई चुलत भावाला पण जवळ करते. ही कळल्या कुठला नवरा ॲक्सेप्ट करून घेऊ शकत नाही. त्यांनी त्याचा विरोध तयार करायला त्यांचे शाब्दिक खटके वाद उडायला लागले. काय ही तो मी नव्हेच अशी ही म्हणायची, मी त्यातली नाही, माझ्या ऑब्जेक्शन घेऊ नका, हे चुकते तुझं अमकं तमकं. आणि तो डायरेक्ट कॉल रेकॉर्ड नंतर कॉल रेकॉर्ड डिटेल म्हणजे ही डिलीट करायला लागली. ती झाली भांड्याला भांडं लागणं चालू झालं ही, कारण त्याचं बरोबर होतं. आणि त्याला एक मानसिक धक्का पण बसला. फार 12 वर्षाचा प्रपंच, ते आशिकी चित्रपटासारखं त्यांनी तिच्यासाठी पाहिलेली स्वप्न, ती आता आपली बायको आहे, सगळे एक ते मनाने एक जीव झालेच नाहीत. काळाचा महिमा असं बस समजा नका होऊ द्या. ह्या बाईला स्वतःच्या कमी टायमिंगच्या नवऱ्यापेक्षा, जाड्या बारड्या पोट सुटलेल्या चरबी वाढलेल्या नवऱ्यापेक्षा लगेच दाफा टाकणाऱ्या 50 रानातच ओके असं नाही, डायरेक्ट शेतात ठोकणारा तो होता का 24 वर्षीय तरणा बाण. त्याला काय ती बोकडावानी तुसतुस करतं कायम, त्याला जवळ केलेला. अजून पाहिजे एक्स्ट्रा, कमान किल मी. हा, असं असतं, तुम्हाला कळायचं नाही. ती तेवढ्या एका अर्ध्या तासात माणूस आहे ना, तो लाज लज्जा शरम आबरू सगळं एखाद्या आठवड्या बाजारात विकून तिथं बिगर कपड्याचा बोंगा झालेला असतो. आणि त्याला काही जगाचं तुझ्या कर्ज किती, तुझी नोकरी, तुझा प्रपंच, तो काहीच कोणाला घेणं नाही, फक्त अंगाला अंग बीड व्हायचं बस आणि आनंद घ्यायचा. अशा प्रकारची दुनिया आहे, ही ध्यानात ठेवा. तशी असतेला आमचं सुद्धा काय दुमत नाही, पण तुम्ही त्यातून करताय काय याला महत्त्व आहे. समाजाने त्यातून काय घ्यायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. झालं दोघांचे खटके उडायला लागले. तारीख उजाडली आत्ता, गेल्या आठवड्यातला विषय 13 जुलै. उद्या आज साधारण 10 दिवस होत्या. 13 जुलैला हा लवकर घरी आला दुकान बंद करून, तर ही फोनवर दुरलेली आणि फोनवर मुख गीत या असले बघितल्या कुठला नाव आहे. त्यांनी गेला, कोणाशी बोलती त्याचा नंबर बघितला, मुख गीते का फोनवर. हां, आता मुख काय फोनवर घ्यायचं असतात का? मुख कुठे घ्यायचं असतं तुम्हाला माहिती, जाऊ द्या मूर्ती. अशा 1-2 वाजवल्या. 13 जुलैची घटना आहे, संध्याकाळची 8:30 वाजता 9 वाजता. हिने स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता, नवरा आल्यावर जेवण बात 10 साडे झाले होता, पण तासभर लवकर आलता. तिचं डायरेक्ट फाळकच उडालं, टेम्परेचरचा आऊट. माझ्या हातोच्याला माझ्या. तू म्हणजे काय आयर्न लेडी आहे का इंदिरा गांधी? तुझ्या हातोच्याला म्हणजे तू काय वागते? तुला अक्कल पाहिजे ना. नवरा चुकीच्या गोष्टीला जाण्यापासून तिला वाचत होता, त्याचं चूक नाही, ध्यानात ठेवा. की दोघात संभाषण पाहिजे होतं. झालं म्हणली ती लगेच तुम्हाला ते कसं असं, ती रुसणं रडणं काय न करणं, हाताने घेऊन खा, गपचूप बसणं, दार लावून बसणं, लाईट बंद करून बसणं. तिने दार लावलं, लाईट बंद केली, घरात गेली, बेडरूममध्ये व्हॉट्सअप मेसेज चालू केले. आता फोनची गरज नाही, रिंग वाजायची गरज नाही, काय नाही. कोणाला? त्या ठोक्याला म्हणली राहुल देवला, मला प्रचंड मारहाण करण्यात येईल आहे. प्रचंड शब्द वापरला. हिंदीमध्ये चाललं त्यांचं. काय झालं, याला आपलं चाललं होतं, ह्याला यालाच ठेवायचाच नाही, मला याला मारायचं आहे. तुम्हाला माझा 105% सपोर्ट आहे, 100% सुद्धा नाही, 105% सपोर्ट आहे. आज कार्यक्रम करून टाक. बघा मानसिकता, बघ आपण आयुष्यभर कसं राजाराणीसारखं राहू, असं राहू तसं राहू. ह्या रताळ्याला एवढं कळायला पाहिजे, जी तिच्या नवऱ्याची होऊ शकली ना, ज्याने आयुष्य त्यासाठी कुजतोय तो, याची काय होणार आहे? याला अजून एखादा
ह्याचं 4-5 वर्षांनी अजून एखादा दुसरा 9-8 तराट पार भेटलं, समजा 16-17च भेटलं तर काय करायचं? मग तर तासाचं टायमिंग, मग यादी काय करायचं? असं नाही. कुठेही जा पाळसाला पाहणं, तिनं जे लोकाला कळत नाही, बावण्याच्या भरात जात्यात. ह्या घटनेमध्ये मला काय करायचं? म्हणजे आज संपवायचं याला. मला मी सांगतो तसं करायचं, प्लॅन लगेच दोघाचा सगळं तिथे बटणं दाबून. मोबाईल बरीच गरज आहे काळाची. मोबाईल संपला विषय, लोकांचं अख्खा संपला विषय मोबाईलमुळं. त्यांनी मेसेज पाठवला, खाली जा. आता खाली ते कसं सिटीत राहायला असल्यावर खाली मेडिकल वगैरे सगळं असं दवाखानं. झोपेच्या गोळ्या घेऊन या, डिस्क्रिप्शन 15-20 गोळ्या आणल्या, थोड्या नाही. गोळ्या आणल्या, 10-12 गोळ्यांचं चूर्ण केलं आणि आलू मटरचे भाजीत ते टाकलं. रोट्या केल्या होत्या. गपचीप आली. आता नवरा जेवतोय का नाही, मग त्याला घालायचं आहे, मारायचं आहे ना. आता ताटबीट केलं, त्याच्यात गोळ्या घातल्या, दिल्या नवऱ्याला. नवऱ्याला गोळ्या दिल्या की नवऱ्याने ते खाल्लं. मला कडू कडू लागते भाजी, थानकावलं होतं, त्यांनी 2 टाकल्या होत्या. हिने त्याच्यासमोर चांगलं घेतलं कालवण, बिगर गोळ्याचं खाल्लं, जेवले. इतका भयंकर प्रकारे झोपेची गोळी, तुम्हाला त्याच्यावर नियंत्रण नाही आहे आत्ता. काही ठिकाणी महाराष्ट्रात मिळते डिस्क्रिप्शनची, बऱ्याच ठिकाणी डिस्क्रिप्शन शिवाय मिळते. डिफार्मसी याच्यात इतकी पोरं इतकी मेडिकल झाल्यात ना, पार म्हणजे तुम्हाला उकांड्यावर कशी कुत्रं मुतले होते, छत्र्या उगावत्यात, तसली प्रकार झाली आहे फक्त. आणि ती एकमेव क्षेत्रात धंदा वाईट नाही ते सुद्धा. बाजारात गेल्यावर 10 रुपयाची गड्डी माणूस 5 रुपयाला मागतो मेथीची, कोथिंबीर 20 रुपयाची 10 रुपयाला द्या म्हणतो. पण बसत्यात शेतकऱ्याच्याच बोखंडी. गोळ्यांच्या ह्याच्यात जा, 370 रुपये झाले, वर्ष 2 सुद्धा तो मागवतो. लोक गपची तिथं कमी करा म्हणायचे चान्स नाही. त्याचं नाव आहे मेडिकल, तिथं कमी नाही होत. झालं ते गुंगी आली, झोपलं. बेडवर जी झोपला गडी, एवढ्या गोळ्यांची पावरणी सोपं आहे काय? मरू शकतो माणूस. पण काय याचं कर्म असन, याचं काहीतरी त्याने आयुष्यात चांगलं केलं असन. अख्खी रात्र उलटली, ही जागीच गडीभर झालं की नवऱ्याची इथं हात लावायची. ते काय बेशुद्ध पडलं होतं कोमात गेल्यासारखं, कारण एवढी लिव्हर आणि किडनी जाम झालं त्याचं. एवढं वाईट पदार्थ बाहेर काढणं म्हणजे सोपं नाही. ती पाट म्हणजे उठू तर शकत नाही, कारण ही झालेला पूर्ण गडी बिनलेला गोळ्यांनी. ही लावते असं, यालाच नाही. अख्खा दिवस गेला, श्वासदामाने चालू, हृदय चालू. हिने परत ह्याला लावलं. म्हणजे 30 तास उलटून गेले, ती याला गोळ्या दिलेल्या 30. नेलं नाही. ध्यानात ठेवा, ती केस तशा परिस्थितीत जर त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेला असतं ना, 100% गडी वाचला असता. पण त्याला वाचवायचाच नव्हता ना, कारण ही नागिन विषारी, न्यूरोटॉक्सिनपेक्षा खतरनाक विषय एका पुरुषाला त्रास देणाऱ्या बायकोचं. आणि अशी अवदसा तुमच्या पत्रात पडणार. माझी आता पांढरागाल प्रार्थना आहे बा, असं नाही हो, बिगर लग्नात राहता येईल, पण असली अवलाद काय गळ्यात पडू नये. म्हणजे भावनाच नाही, प्रेमच नाही राहिलं काय अजिबात. एखाद्याला मारा म्हणजे किती क्रूर मारायला काय आहे का नाही. मग हिने 30 तास उलटल्यानंतर परत याला फोन केला. कुठे श्वास हळूहळू चाललाय, हा काय मारा ना. तिथून त्यांनी टाईप करून पाठवलं, शॉक दे. परत त्यांनी दिलं, बांधू कसं, बांधायची गरज नाही. एक्सटेन्शन बोर्ड असतो, म्हणजे एक पिन खोसायची आणि त्याला लय पिन असतात बघा. ते मिळतं का 100-200 रुपयाला. त्या चायनाचं लय आयटम आलं 100-50चं, पण ते मिळतं बघा. त्याच्यात 4-5 पिनं खोसू शकतो आपण, जरा लांब लाईट न्यायची म्हणल्यावर. त्या एक्सटेन्शन बोर्डचं पिनवरून काढली, कट केली, प्लस मायनस दोन्ही वायरी काढल्या, सोडल्या. हे सगळं तो सांगायला, ही करायला. कुठं लावायच्या? हाताला लावल्या त्या दोन्ही वायऱ्या सोलून, आणि त्याला चिकट टेप लावला. काळा आपण चिकट टेप लावतो तो लावला, वायऱ्या हल नाही तर म्हणून. आणि मग ती म्हणला उरलेल्या गोळ्या दे. उरलेल्या गोळ्या म्हणली, उरलेल्या गोळ्या माझं त्याचं दाबाड उचकाटाना मायाच्या नाही. ती म्हणजे दाबाड म्हणजे तोंड उचकाटाना म्हणली. बरं ठीक आहे, ते फक्त पाणी देऊ शकते, हे नाही देऊ. नाही म्हणलं पाणी देऊ नको. बघा, एक आत्मा, एक जीव तडफडतोय जगण्यासाठी. तो कोमात गेल्यासारखं, त्या काही बुद्धिबिंदू काय ना, कारण झोपेच्या प्रचंड आहारी एवढ्या गोळ्यांची पावर म्हणल्या. आणि त्याची अर्धांगिनी ज्यांनी 7 फेरे घेतल्या, ती लढते कशासाठी माहिती आहे का? त्याला मारण्यासाठी.
याला म्हणायचं कलियुग, सावध राहा बुवा. ती उचकटानं म्हणली तोंड, म्हणलं असं कर, ती चिकट टेप चिकटवून टाक बाटान. म्हणली मला एकट्याच्यानी जमणार नाही, तू कुठे आहे? म्हणलं मी खालीच आहे बिल्डिंगला, तू ये म्हणली. आलं 2-3 वाजता ते वर आलं. चिकट टेप लावलीच होती आधी, बरोबर लावली का बघितलं त्यांनी, टाकलं बाटान. आता ही करंट हा विषय असा आहे, 220 व्होल्ट असतो, 10-5 व्होल्ट कमी जास्त. ज्यावेळेस प्लस मायनस दोन्हीची करताना फुल करंट बसतो त्या माणसाला बेडवरच्या. ते लाकडी असू द्या, बेड कसं असू द्या, पण प्लस मायनस दोन्ही पण आहे तिथं. आणि मग त्याला असा कंप सुटला, जिथं कातडे तिथून दूर निघायला लागला अक्षरशः. ह्याला म्हणतात किंवा 5-6 इंचाच्या पायी किंवा रगडारगडीसाठी खून करणे नवऱ्याचा. आणि नवरा मार स्पर्धेमधले किती मार्क द्यायचे तुम्ही ठरवा या टवळीला. ती थरथर थरथर दुर्बीर, ती थरकाप सुटला, पण ते उठू शकत नव्हतं कारण गोळ्यांची पावर. तेवढं झाल्यानंतर हे दोघं बघत बसले. मेला, मरणारच होता. तिथून ज्यावेळी त्याचा आत्मा शरीरात, जिवंतवर नाही कळणार त्याला, पण मेल्यानंतर त्या आत्मा जर शरीरात निघाला असेल ना, आणि त्या आत्मेने जर बघितलं असेल ना की आपली धर्मपत्नी आणि हा दीर यांचं लफडं होतं आणि या दोघांनी मिळून मला करंट देऊन मारलेलं आहे, त्याचा जो आत्मा होता, माणूस चांगला होता, त्याला काय कुठं लफडं नव्हतं, काय नव्हतं, स्वतःच्या पोरा बायकांच्या बायकोवर प्रेम करणारा माणूस होता. हे आशिकीमधलं गाणं त्या आत्म्याच्या तोंडात आलं असं का नाही मला सांगा. पहली मोहब्बत का एहसास है ये, बुझ के भी बुझ ना पाए वो प्यास है तू ही मेरी पहिली ख्वाहिश, तू ही आखरी आहे. हे 90चं प्रेम, याला म्हणायचं प्रेम. आता फक्त लपडी झंगाट, लागालागी, याच्याशिवाय यांना काहीच कळत नाही तुम्हाला सांगतो. आणि ही दुनिया आहे, अजून पुढं काय होणार आपल्याला काय सांगता येणार नाही. ही दुनिया आहे. ह्या घटनेमध्ये त्याला मारलं तर तो रताळ्या निघून गेला. ही टवळीने डोकं लावलं, दिवस उगसर गप बसली. थोडं ॲक्टिव्हिटी करावं लागते. नंतर सकाळच्या फार दिवस उजाडले, आपण नाही मोठा जातो, ते वायर काढून टाकलं सगळं. उठा ना, लगेच त्यांना काय झालं, ते बेशुद्ध पडले बघा, झोपेतं नामकन तमकन. तिथून जवळच एक रुग्णालय, जनकपुरी हॉस्पिटल, त्या ठिकाणी ती नेलं. आता ते नेल्यानंतर तिचा जो ठोक्या होता, म्हणजे ह्या मृताचा चुलत भाऊ आणि त्याचा बाप म्हणजे काका, हे दोघं गाडीत. पण त्याचा जो सक्का भाऊ आहे त्यांना यांनी बोलावलंच नाही. बघा माणूस कसा असतो, जिकडून धोका आहे तिकडं नाही, इकडं परत याला जाळून टाकायचं, कुणाला माहिती. हा नेला, डॉक्टरांनी ते बघितली बॉडी, म्हणले डेड, तपासलं, म्हणले डेड, संपला विषय. यांचा आरड चालू, आमची बॉडी आमच्या ताब्यात द्या, असं द्या तसं द्या. हो का, देव किंवा नियती असं त्याला, मी तुम्हाला खरं सांगतो एक कारण आहे त्याला. हा काहीतरी असं होतं, लाफड्यावाल्यांनी कुणाला जर मारायचं असं नाही, याचा विचार करावा. काहीतरी असं होतं की तुमच्या विरोधात, आणि तुम्ही डायरेक्ट रिवर्स मारून गेला तुरुंगात, तिथं सुट्टी नाही. कसं होतं सांगतो. डॉक्टरने बघितलं, ही चिकट टेप आहे, त्याचे जे निशाण आहेत, आपण म्हणतो वॅक्सिन केल्यावर कसं काळं काताडे, वॅक्सिन केलं की काळं निघून जातं, गोर राहतं बघा, चट्टा पडतो, ते 2 चट्टे का. हातावरचा मळ निघून गेल्यानंतर तेवढी जागा म्हणजे काहीतरी पट्टी लावल्यासारखं, आणि शिवाय जिथं स्पार्क झालं आहे ती त्वचा जळालेली, आपलं चिंचोक एवढं जळालेलं. आणि हे अवघडच आहे थोडं. पण तोंडाला थोडा फेस आलेला, पाटकून पोलीस स्टेशनला फोन केला. ते का बंधनकारक आहे, आत्ताही लोकांना माहीत नसतं. पोलीस आले तिथले, उत्तमनगर पोलीस स्टेशन, त्यांनी ती बघितलं फेसपणे. पोलिसांनी सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे. ही नागिन म्हणली साहेब अटॅक आला, काहीतरी झाला, ते गेले, माझी बॉडी माझ्या ताब्यात आहे, आम्हाला काय PM करायचं नाही. मागून लगेच ठोक्या, साहेब प्लीज कॉपरेट करा, असं करा तसं करा, आमची बॉडी आम्हाला द्या, बाहेर बसा. आणि मी सांगते जाऊ नका. बाकीच्या पोलिसांना सांगितलं यांच्यावर लक्ष ठेवा, पळून जात्यान, तिथं बसा, घे PMला. PMचा रिपोर्ट यायला 3 दिवस लागतात. का फिसेरा पण यायचा, PMमध्ये बरेच प्रकार आहेत. फिसेरा म्हणजे पोटात जे अन्नपदार्थ आहेत त्याचा फिसेरा राखून ठेवला जातो, त्याचा रिपोर्ट वेगळा आहे. म्हणजे केमिकलचं सगळं ॲनालिसिस असतं, ते अवघड आहे त्याचं थोडं समजायला. पण मृत्यू नेमका कशामुळे झाला हे क्लिअर कळतं अगदी 97% जाऊ द्या म्हणले. ती थांबले. ती बॉडी PM झाल्यानंतर त्यांच्या ताब्यात दिली. त्यांनी ते विल्हेवाट केली. पोलिसांनी जाऊन दिलं यांना सगळ्यांना.
पोलीस वाट पाहत होते PM रिपोर्टची. PM रिपोर्ट यायच्या आदल्या दिवशी एक प्रकार घडला. जाळायचं माणसाला बॉडीला म्हणले आता मग सगळे गोताळा पाहिजे ना. कावळं कसं गोळा होतात एकत्र, तसे कावळे होतातच गोळा सगळे, यावाच लागतात. आणि काय त्यात तुम्हाला ते सांगतो, कारमध्ये आला तर 1000-1500 खर्च करून येतो, मोटरसायकल तर 200चं तेल टाकून येतो. याचं कारण म्हणजे सामाजिक भान हा अजून 5% राहिलेला आहे. गावाकडं तर आहेत बा, करून नंतर आता थोडी कमी झाली लोक, दहाव्याला ह्याला वेळ देत नाहीत. पण तरी बा त्या कुटुंबापासून आपल्याला जी गरज आहे, किंवा आपल्याला पोरगे पोरगी त्याच्याकडे पोरगी आपल्याला देईन, चला आपलं मोरं पडपड मी आलं बरं काम करतं, का अशी दुनिया निघाली जाऊन द्या मोरद्या. ते आले, त्यांनी वाट लावलं. ह्याचा जो सक्का भाऊ आहे करणदेवचा, तो आला, त्यांनी बघितलं काय विषय. त्यांनी फक्त मोबाईल चेक केला आणि त्याच्यामध्ये त्यांना ते जे शेव होतं ते काय डिलीट केलेलं नव्हतं. शॉक दे, कसे बांधू, टेपने बांध, श्वास हळूहळू चाललाय, उरलेल्या गोळ्या दे, तोंड उघडत नाही, तू ये 3पर्यंत येतो. हे जे पाहिलं त्याला कळलं की आपल्या भावाला करणदेव मारलं. त्यांनी ते त्याचे जे चॅट होते त्याचं फोटो आणि व्हिडिओ शूटिंग काढून घेतलं, मोबाईल परत देऊन टाकला, गेला पोलीस स्टेशनला. मला माझ्या भावाची हत्या केली हवा आहे. तोपर्यंत दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत PM रिपोर्ट आला, गोळ्यांचा आयुष सापडला आणि करणदेव मृत्यू, गोळ्या ही सगळं सापडलं. फेस बीस तोंडाला उचलले का नाही. मग आता हे तासभर जी उन्हाच्या तडाख्यात 12-1 वाजता नवरा बाहेर असताना कचकटून लागायचे एकमेकाला, आता कुठं लागते नव्हे. यांना लाज लज्जा शरम आबरू काय इज्जत आहे का आपल्या? तर काय एखादा शब्द इकडे झाला तर बा समजून घ्या बा, माझ्या काय तोंडावर नियंत्रण नाही. म्हणजे लाजा काहीतरी असतील माणसाला देवाने दिलेली. ह्या घटनेतून एक बोध घ्यायचा की ही घटना आता मीडिया उचलून धरत नाही, ती जास्त गाजली पाहिजे. का? एक कायदा पुरुषाच्या बाजूने असा होणं गरजेचं आहे की ज्याच्यासाठी सगळे कायदे बनवले, त्या स्त्रीसाठी एक कायदा बनवायचा की तिने जे आरोप केले ते त्याची सत्यता पडताळून एवढा तरी बनवला पाहिजे. सत्यता पडताळून बघा. तुम्हाला आतली गोष्ट सांगतो एक, तुम्ही मोबाईलवर सगळं पाहायला मिळतं, गुगलवर गेलं की तुम्हाला जगू दुनिया ओपन आहे. कॉन्व्हर्सेशन हा एक प्रकार असतो, आवर्जून कधी निवांत असलो बघा. ज्या फॅमिली मॅटरच्या केसेस आहेत घटस्फोटाच्या कशा इकडं बायको बी असते, इकडं नवरा उभा असतो, कधी पोरगं असतं कधी पोरगं नसतं, पुढे जज असतात. हे जे कम्युनिकेशन करताना जज येतात ते काय न्याय देवता आहे. महिला संघ बोलताना, पुरुषासंघ बोलताना, पुरुषासंघ अशी बोललं जातं की हा दस काही अपराधीचे, त्याला असं ठसूनच बघ, त्याला सुट्टीच नाही, वालीच नाही, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, अशी परिस्थिती झाली पुरुषांची. पळायला जागा नाही. तुम्ही काही नका करू, सांगल्यावर ध्यान ठेवा, वेळची वेळी सांगळा काढा, 2 पावलं मागं घ्या, पण पुढं जाऊ नका. आणि काही करून ह्या दुनियामध्ये सावध राहा, सुरक्षित राहा आणि आपल्या बायकोपासून जिवंत राहावं. रामकृष्ण हरी माऊली.